हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे. तर थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी असा गरम गरम चहा भेटला तर काय दिवसच एकदम फ्रेश होऊन जातो. तर मी सकाळ सकाळ नायराला सोडून येऊन त्याच्यानंतर मग चहा बनवायला घेतला. सगळ्यात अगोदर चहा ठेवला आणि आता चहा पिल्यानंतर जी ताकद येईल ना तेव्हाच काम करण्याची इच्छा होते. आणि हल्ली मला कोण नजर लावते माहिती नाही, पण माझ्या तोंडावर एवढे पिंपल्स काय येत आहेत काही कळत नाही. तर घरातले सगळे कामं आवरून घेतले. त्यानंतर मग देवांना आंघोळ घालून घेतली, कारण उद्या मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे. त्यामुळे मग मी विचार केला मंदिर स्वच्छ करून घ्यावं. त्यानंतर मग तोपर्यंत 2 वाजले होते मंदिर वगैरे स्वच्छ करून सगळं आवरेपर्यंत. म्हणून मग निघाले नायराला घ्यायला जायला. तर मी नेहमी जाताना मम्मीबरोबर बोलत जाते फोनवर, आणि मग मला कळतच नाही की मी किती मिनिटात पोचली किंवा किती लांब चालत गेली खरोखर. तुम्हाला पण जर चालण्याचा कंटाळा येत असेल ना, तर असंच कोणाला तरी फोन लावायचा आणि चालत चालत जायचं. बघा, तुम्हाला पण रस्त्याचा अंदाज येणार नाही. तर मला लेट झालं होतं, म्हणून मी बोलत बोलत पटापट चालले होते आणि खरोखर खूप मजा येते. त्यानंतर मग घरी येऊन जेवण वगैरे केलं, आराम केला आणि मग संध्याकाळी उठून किचनमध्ये गेले. तर आज ऑलरेडी लाईट लागलेली होती किचनची मी गेले तेव्हा. म्हणून मी विचार केला किचनमध्ये आज काय गडबड झालेली आहे काय. गेले बघितलं तर काही नव्हतं. म्हणून मग विचार केला दूध आहे तर कॉफी प्यावी. पण माझं नशीब एवढं खराब की ते कॉफीच्या बॉटलमध्ये पाणी भरलेलं होतं. त्यामुळे मग कॉफीचा प्लॅन जो होता तो कॅन्सल करावा लागला. म्हणून कॉफी कॅन्सल. तर मग कॉफी कॅन्सल झाली म्हणून मग बाकीचं घर वगैरे झाडून दिवाबत्ती करून घेतली, कारण मला जायचं होतं बाहेर. मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारचं जे देवी बसवण्यासाठी जे काही सामान होतं ते आणण्यासाठी जायचं होतं. म्हणून मग मी निघाले किसमी चॉकलेट खाऊन. आम्ही निघाले होतो, म्हणजे मी, नायरा आणि नायराचे पप्पा, आम्ही तिघे निघालेलो होतो. त्यानंतर मग आम्ही आता निघालेलो आहे. तर मग कॉफी तर कॅन्सल झाली, म्हणून मग गुळाचा चहा भेटला. म्हणून गुळाचा चहा, मग नायराच्या पप्पांनी मला गुळाचा चहा आणून दिला आणि खरोखर खूप टेस्टी चहा होता. मला गुळाचा चहा खूप आवडतो, पण खूप वेळा असं होतं ना की तो घरात बनवला की फाटतो. त्यामुळे मग तो घरात बनवण्याची इच्छा होत नाही, कारण मग एवढ्या मूडनी माणूस बनवतं आणि मग प्यायच्या वेळेला जर तो खराब झाला ना तर खूप वाईट वाटतं. म्हणून बाहेर गेलं की मी नेहमी गुळाचा चहा पीत असते. मग आम्ही निघालो मार्केटच्या इकडे. तर मग तिथे जाऊन म्हणजे एवढी गर्दी होती ना मार्केटमध्ये, तर पार्किंगला पण जागा नव्हती. म्हणून खूप लांब अशी गाडी पार्क केली आणि त्यानंतर मग आम्ही निघालेलो आहोत आमचं घटस्थापनेसाठी. जे घटस्थापना म्हणजे तेच मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारची स्थापना करण्यासाठी जे काही सामान घ्यायचं होतं ते घेण्यासाठी. तर हल्ली नायराचे पप्पा किंवा नायरा थोडं शूट करायला लागले. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत नक्की सांगा. जे माझ्याकडून, म्हणजे मी नेहमीच स्वतःच्याच समोर कॅमेरा धरून हे असायचे, काय करते ते पण नीट येत नव्हतं. त्यामुळे आता कसं कोणीतरी शूट करते तर थोडंसं मला पण चांगलं वाटतं व्हिडिओ करण्यासाठी. तर तुम्हाला कसे वाटत आहेत व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय हे मला जरा नक्की कमेंट करून सांगा. मी तर नवी मुंबईमधून हे करत आहे. जे माझे व्हिडिओ जे आहेत ते नवी मुंबईमधून आहेत. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला पण कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत आणि कोण माझे फॅन फॉलोअर्स आहेत, कुठपर्यंत आहेत, हे तरी मला कळेल. त्यामुळे प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघतायत. खूप छान वाटेल, खूप भारी वाटेल तुमचं उत्तर मला हे करण्यासाठी. मी तुमची नक्की वाट बघेल तुमच्या उत्तराची. तर प्लीज कमेंट करा. तर एवढं मस्त असं बाजार सजलेलं होतं ना, दिवाळीच्या वेळेस जसं सजलेलं होतं ना सेम तसाच. तर हल्ली आहे ना, बाजारात गेलं आणि उद्या काय कुठला सण असेल किंवा काही असेल ना तर ते बाजारात गेल्यानंतर कळतंच, कारण सगळीकडे तेच लागलेलं असतं. आणि हे देवीचे मुखवटे तर बघितले ना, इतके सुंदर होते ना, खरोखर खूप सुंदर होते. त्यानंतर मग आम्ही आहे ना, दिवाळीत रांगोळीचे छापे आम्ही घेतले नव्हते, घेऊ करून आहे ना ते राहिले होते. म्हणून मग आम्हाला तिथे दिसलं तर आम्ही त्या छाप्यांवर हे केलं, छापे घ्यायला गेलो. त्यानंतर मग आम्ही घरी आलो तर काही आमच्या सोसायटीच्या खाली आहे ना, ह्या मांजरीने आहे ना, मांजरीचे बच्चे आहेत छोटे खूप मस्त आणि क्यूट आहेत. ते कसे आहे ना, जसं काही जेलमध्ये असल्यासारखे ते कसे बघतायत बघा. तर ते तिथे मस्ती करत होते आणि आमची नायरा सगळ्यात जास्त घाबरते. तरी पण त्यांचा हा व्हिडिओ नायराने शूट केला. म्हणून नायराने मग ते मांजरचे जे बच्चे होते ना त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतलं. तिला खूप आवडतात ते, पण तिला भीती पण तेवढीच जास्त वाटते. तर थोड्या वेळ त्यांच्याबरोबर गप्पे मारून मग आम्ही घरी आलो. बघितलं तर किचनवर काहीही नव्हतं. जशाच तसंच मी सोडून गेलेली जशी तसंच्या तसं किचन होतं.
म्हणून मग थोडंसं डोकं भणभणलं होतं की आता वाजलेत ऑलरेडी 9:45 आणि स्वयंपाकाची सुरुवातसुद्धा नाही. मग मग मी पण डोकं चालवलं. मी विचार केला चला वाटाणा भात बनवूया. असं पण सीझन आहे आणि सीझनमध्ये वाटाणा भात खाण्याची मजाच वेगळी असते. त्यातल्या त्यात तो गरम गरम भेटला तर कोणच काय बोलणार नाही. म्हणून मग मी लगेच तयारी केली वाटाणा भात बनवण्याची, कारण माझ्याकडे ऑलरेडी वाटाणा आणि थोडंसं फ्लॉवर होता. म्हणून मग ते घेतलं आणि कांदे वगैरे कापून घेतले, टोमॅटो घेतले आणि थोडंसं खोबरं, मिरची आणि लसूण जे आहे मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं बारीक म्हणजे थोडंसं बारीक करून घेतलं आबडधोबड. आणि मग सुरुवात केली. तर मी कुकरमध्ये बनवणार होते, मला कुकरमधलं आवडतं असं पण. तर कुकर गरम व्हायला ठेवलं, त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की राई जिरं टाकायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा जो आपण कापलेला आहे, तर मी दोन कांदे घेतले होते, दोन कांदे घेतलेले होते. तर 2 कांदे घेतले, ते थोडेसे लालसर होईपर्यंत म्हणजे थोडंसं लालसर झाले की लगेच हे करायचं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे खोबरं, मिरची आणि लसूण थोडंसं वाटून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं. खरोखर खोबरं घालून आणि हे ना खरोखर खूप छान टेस्ट येते. आणि ही टेस्ट आहे ना माझ्या मम्मीची आहे. खरोखर मला जेव्हा पण म्हणजे मी मागेच मम्मीला बोललेली की मला तुझी जी वाटाणा भातची खूप आठवण येते, तर मला सांग तू कशी बनवायचीस. म्हणून मग तिने मला सांगितलं आणि मी आहे ना तसंच ट्राय करते. तर खरोखर सेम झालेला होता जसं मला मम्मी म्हणजे मी अगोदर ॲक्च्युली कसं व्हायचं ना 31ला मी ना याला जायचे, शिर्डीला जायचे. न्यू इयर माझं तिथे असायचं. मग आम्ही नेहमी बनवून न्यायचो वाटाणा भात आहे ना रात्री जेवायला आहे ना घेऊन जायचो गाडीमध्ये. तर तो भात आहे ना मला खूप दिवस झाले खूप आठवण येत होती त्या भाताची. म्हणून मग मी मम्मीला विचारलं तर तिने मला सांगितलं खोबरं, मिरची आणि लसूण थोडंसं वाटून घालायचं, टेस्टी होतं. त्यानंतर मग टोमॅटो घातला. तर टोमॅटो थोडासा लाल होईपर्यंत म्हणजे टोमॅटो थोडासा गळवून घ्यायचा. त्याच्यामध्ये मग काय टाकलं हळद टाकली, मसाला लाल तिखट टाकलं आणि बिर्याणी मसाला होता माझ्याकडे तो टाकला थोडासा आणि मीठ टाकलं आणि टोमॅटो थोडेसे शिजवून घ्यायचे गाळ होईपर्यंत. त्यानंतर मग त्याच्यामध्ये फ्लॉवर आणि वाटाणा थोडासा होता तोच घातला आणि थोड्या वेळ त्या भाज्यांना परतवून घ्यायचं. बारीक गॅस करून थोड्या वेळ त्यांना परतत ठेवायचं मसाल्याच्या याच्यामध्ये. आणि तोपर्यंत तांदूळ धुवून घ्यायचे. आणि तांदूळ धुतले की ते सॉरी मी मीठ आत्ता टाकलं, मीठ अगोदर टाकलं नव्हतं. तर मस्त असं मीठ घालून आहे ना मी विसरले होते ॲक्च्युली मीठ घालायचं. त्यानंतर मग मला लक्षात आलं थोड्या वेळाने की मी मीठ टाकलं नाही आहे, म्हणून मग मी नंतर मीठ टाकलं. तर तुम्ही आठवणीने मीठ टाका, माझ्यासारखे विसरू नका, कारण घाई गडबड होती, 10 वाजले होते. त्यामुळे कसं असतं ना लवकर 10:30पर्यंत आवरून झोपलं ना की मग नायराला पण सकाळी उठायला लवकर होतं आणि मला पण उद्या मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे म्हणून मला पण लवकर उठायचं होतं. म्हणून थोडंसं डोकं आल्यानंतर चिडलं होतं की कोणी काहीच केलं नाही, पण करणार काय, ऑप्शन नसतं, करायचं तर आपल्याला आहेच. म्हणून मग पुन्हा हे करून स्वतःचा मूड फ्रेश केला आणि बनवून घेतलं, कारण आपल्याला खायचं आहे म्हणजे आपल्याला बनवावं तर लागेलच. तर मग मस्त असे तांदूळ धुवून घ्यायचे भाज्या थोड्या परतेपर्यंत आणि त्याच्यामध्ये अंदाजाने मी पाणी घातलेलं आहे. मी तांदूळ जेवढे असतात ना त्याचे थोडंसं वर येईपर्यंत पाणी घालते. तर तो भात आहे ना एकदम सुटसुटीत होता. ॲक्च्युली मला लास्टला तुम्हाला दाखवायचं होतं पण खूप गडबड झाली होती. जेवणाच्या टायमापर्यंत आहे ना खूप गडबड झाली. त्यामुळे कारण बॅग वगैरे पण नायराची भरायची राहिली होती आणि थोडंसं गोंधळ झाला. त्यामुळे मग झोपायचं पण लवकर होतं, तर झोपायला पण लेट झाला, म्हणून पुढचं काही मी दाखवू शकले नाही. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. 2 शिट्या करा.